नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या करियर पॉडकास्टमध्ये. करियर पॉडकास्ट का बरं? कारण आपण खूपशा अशा करियर्सबद्दल आता डिस्कस करणार आहे जे स्टुडंट्स फायनल इयरला आहे किंवा ज्या स्टुडंट्सनी ते करियर कंप्लीट केलेलं आहे, बेसिकली म्हणजे एज्युकेशन वगैरे कंप्लीट केलं आहे, सो दॅट तुम्हाला एक इन्साइटफुल माहिती मिळायला पाहिजे. आणि आजच्या करियरमध्ये किंवा करियर पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहे बीटेक कॉस्मेटिक और BSc कॉस्मेटिक करियर ऑप्शन काय आहे. तर आज आपल्यासोबत फायनल इयर स्टुडंट आहे जे माइट बी तुम्हाला इन्साइटफुल माहिती देणार. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल, काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. सो तू थोडं ब्रीफ इंट्रोडक्शन देशील तुझं विद्यार्थ्यांना? Hello everyone, I am Janvi Pakde and currently I am pursuing BTech in Cosmetic and I am final year student. ओके. सो जसं जान्हवी तू बीटेक फायनल इयरला आहे, सो जस्ट कीप इट सिम्पल. आपण एक 5-7 प्रश्न विचारणार आहे. आय कॅन अंडरस्टँड. तू त्या प्रश्नाचं उत्तर जसं तुला माहीत आहे तसं देण्याचा प्रयत्न कर. माझं म्हणणं आहे तुला जान्हवी की बीटेक कॉस्मेटिक करियर काय आहे? बीटेक कॉस्मेटिक एक 4 वर्षाची डिग्री आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉस्मेटिकबद्दल फॉर्म्युलेशन कसे करायचे ते याबद्दल शिकवले जाते. ओके. तर म्हणजे बीटेक कॉस्मेटिक हे करियर ऑप्शन जसं तू म्हटलं की फॉर्म्युलेशन वगैरे शिकवलं जातं, तर फॉर्म्युलेशन कशाचं शिकवलं जातं? म्हणजे बीटेक कॉस्मेटिक या करियर ऑप्शनमध्ये तुम्हाला कॉस्मेटिक्स जे राहते, सनस्क्रीन, पावडर, लिपस्टिक याचं फॉर्म्युलेशन कसं करायचे, प्रोडक्ट्स प्रिपेअर कसे करायचे आणि सेल्स आणि मार्केटिंग कसे करायची हे या कोर्समध्ये पूर्ण तुम्हाला शिकवले जाते. म्हणजे तुझं म्हणणं आहे की जे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत, स्पेसिफिकली नेल पॉलिश पासून तर फेअर लवली पासून तर सनस्क्रीन किंवा मग तुमचे हेअर प्रोडक्ट्स वगैरे असेल लाईक ट्राया वगैरे, त्याचं सगळं फॉर्म्युलेशन तुम्हाला शिकवलं जातं. मग माझं म्हणणं आहे की हे बीटेक कॉस्मेटिक और BSc कॉस्मेटिक बोथ द करियर ऑप्शन कोणी करायला पाहिजे? म्हणजे मुलांसाठीच आहे की मुलींसाठी आहे? नाही, हा करियर ऑप्शन दोघांसाठी सुद्धा आहे. ज्यांना कॉस्मेटिकबद्दल माहिती घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, ज्यांना स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअरबद्दल शिकण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, अशा मुलांनी आणि मुलींनी या कोर्सला ॲडमिशन घ्यायला हवी. बरं, बघ मी आता एकदम रॉ प्रश्न विचारतो की थोडं पहिले मला तू सांग की तू कशामुळे हे करियर ऑप्शन सिलेक्ट केलं होतं? मी लहानपणीपासूनच मला मेकअपबद्दल खूप जास्त मी पॅशनेट होती आणि कॉस्मेटिक्स इन्ग्रेडियंट्सबद्दल पण होती, त्यामुळे मी हे करियर ऑप्शन चूज केलेलं होतं. कारण की हे माझं पॅशनसुद्धा कनेक्ट करत होतं आणि माझी डिग्रीसुद्धा. म्हणजे बेसिकली ज्या मुलींना स्पेसिफिकली लाईक मेहंदी काढणं असो किंवा मेकअप करून देणं असो, हेअरस्टाईल्स करून देणं असो, त्यांच्यासाठी पण हे करियर ऑप्शन चांगलं आहे किंवा त्यांनी करायला पाहिजे? हो, त्यांना एक टेक्निकल नॉलेज भेटणार की कॉस्मेटिक प्रोडक्ट्स कसे फॉर्म्युलेट केले जाते आणि एक डिटेल इन्फॉर्मेशन भेटते की कॉस्मेटिक प्रोडक्ट्स अप्लिकेशन काय राहते, त्याची युजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, ॲडव्हान्टेजेस हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायला मिळते. तर हे तुम्हाला एक करियर ग्रोथमध्ये हेल्प करणार. जर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पण बनायचं असेल तर छान आहे. ओके. पण हे मेकअप आर्टिस्टचं काही नाही शिकवलं जातं बीटेक कॉस्मेटिकमध्ये? काहीच नाही, थोडं शिकवलं जाते, पण डिटेलमध्ये मेकअप आर्टिस्टने एक फॉर्म्युलेशनवर तुमचा फोकस जास्त राहते की फॉर्म्युलेशन कसे करायचे त्यावरच फोकस राहते जास्त. तर थोडं मी तुम्हाला समजण्यासाठी इथे गोष्ट समराईज करण्याचा प्रयत्न करतो, जे जान्हवीनी पण सांगितलं आणि माझं पण इंटरॅक्शन होत राहतं, तुझ्याशी पण झालं. काही स्टुडंट्स पण आहेत विद्याभारतीचे जे आमच्यासोबत काम करत होते. सो बीटेक कॉस्मेटिकमध्ये जे जान्हवीचं म्हणणं आहे, मेकअप आर्टिस्ट हा एक वेगळा प्रोग्राम झाला तुमचा, ज्याला आपण ब्युटी पार्लर म्हणू शकतो. त्याचे तुम्ही डिप्लोमाज किंवा कोर्सेस वगैरे करू शकता प्रायव्हेट. आणि जे बीटेक कॉस्मेटिक ते मेजरली सेंट्रिक आहे फॉर्म्युलेशन्समध्ये किंवा R&Dमध्ये कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सला घेऊन. एम आय राईट जान्हवी? ओके, राईट. सो आता आपण पुढे जाऊया. बेसिकली असं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणजे या बीटेक कॉस्मेटिकला किंवा BScला जायचं असेल तर 12th पास असायला पाहिजे आणि 45%च्या वर पर्सेंटेज असायला पाहिजे आणि PCMB असायला पाहिजे. ओके. म्हणजे PCM नाही चालणार, PCMB किंवा PCB? PCMB किंवा PCB चालणार, कारण की बायोलॉजी मेन सब्जेक्ट राहते. म्हणजे बायोलॉजी असला पाहिजे. तुम्ही एकदा PCB म्हणजे असेल तरी चालेल, पण PCM वाला जो स्टुडंट आहे तो नाही चालणार, कारण त्याच्याकडे बायोलॉजी नाही आहे. आणि बेसिकली मग सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो, जसं इंजिनिअरिंगचा म्हणा किंवा बाकीमध्ये MSc किंवा JEEचा स्कोअर मागितला जातो. याच्यासाठी कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम राहते की अजून याच्यासाठी कोणता दुसरा क्रायटेरिया राहतो? याच्यासाठी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही राहत. 12th बेसिसवर तुमची ॲडमिशन होते, तुमचं पर्सेंटेजवर तुमचा कट ऑफ निघते आणि प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ डिफरंट राहते, तर त्यावरून तुमचं सिलेक्शन होते. म्हणजे असं कोणती एक्झामचा स्कोर आहे, रँक वगैरे नाही, डायरेक्ट तुमचे 12th पर्सेंटेज? हो. ओके. जेवढे चांगले पर्सेंटेज तेवढं चांगलं कॉलेज आणि त्याच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि जर मी आता बोलायचं झालं, समजा याच्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहे महाराष्ट्र लेवलवर जर बघायचं झालं तर? विद्याभारती अमरावती कॉलेज आहे, त्यानंतर LAD कॉलेज नागपूर, RC पटेल इन्स्टिट्यूट शिरपूर, देन कमला नेहरू महाविद्यालय नागपूर आणि आहे 2-3 कॉलेज. पण तुम्ही तुमचं प्रिफरन्स आणि क्रायटेरियानुसार तुमची कॉलेज चूज करा. ओके. तर म्हणजे याच्यामध्ये बेसिकली विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे कॉलेज सिलेक्ट करताना?
कॉलेज चूज करताना तुम्ही नेहमी कॉलेजची फॅकल्टी काय आहे, प्लेसमेंट कसं आहे, इंटर्नशिप मिळते का तुम्हाला कॉलेजमध्ये, आणि बाकी गोष्टी चेक करूनच तुम्ही घ्यायला पाहिजे ॲडमिशन. कारण की आता या 3-4 वर्षांमध्ये खूप सर्व गोष्टी नवीन चेंज झालेल्या आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता खूप चेंजेस आलेले आहे, त्यामुळे तुम्ही चूज करून घ्यायला पाहिजे. ओके, म्हणजे तुझं म्हणणं आहे NEP नुसार काय चेंजेस झाले, जसं आपलं डिस्कशन झालं होतं अगोदर, तर म्हणजे BTech टू BSc झालं आहे ते म्हणत आहे का तू? हो, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार BTechला कन्वर्ट करण्यात आलेलं आहे BScमध्ये, आणि दोन्ही कोर्स 4 वर्षाचा आहे. सिलेबस पण जवळपास सेम आहे, पण यामध्ये थोडे काही चेंजेस करण्यात आले, सब्जेक्ट वाढलेले आहे आणि थोडे करिक्युलम ॲक्टिव्हिटीज जास्त झालेल्या आहे. पण आता कोणत्या कॉलेजमध्ये BTechच आहे, काही कॉलेजमध्ये BScमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. ओके, तर मग याचा काही फरक पडतो का? म्हणजे तू जर एक स्टुडंट आहे, समजा एक A नावाचा स्टुडंट आहे ज्यांनी BTech केला आणि B नावाचा स्टुडंट आहे ज्यांनी BSc केला, तर दोघांच्या जॉबमध्ये काही फरक पडतो, नॉलेजमध्ये फरक पडतो, काय फरक म्हणजे काय? असं काहीच नाही, कारण की आता कन्वर्ट करण्यात आलं आहे आणि सिलेबस सेम आहे आणि सर्व अपॉर्च्युनिटीसुद्धा त्यांना सेमच भेटणार आहे. त्यामुळे यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. आता फक्त एवढंच आहे की BScमध्ये थोडे सब्जेक्ट जास्त आहे, थेरॉटिकल जास्त शिकवल्या जाते, बाकी काही जास्त डिफरन्स नाही म्हणजे असा काही ह्यूज डिफरन्स नाही आहे. जस्ट डिग्री तुम्हाला जे मिळेल त्याच्यामध्ये मेन्शन वेगळं राहील असं म्हणू शकतो. बाकी करिअर अपॉर्च्युनिटीजला घेऊन, प्लेसमेंटला घेऊन काहीच डिफरन्स आहे, कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी. कारण एक 4 वर्षाची डिग्री करत आहे, कारण तर त्याच्यानंतर त्यांना एक प्लेसमेंट मिळणं हे त्यांची प्रायोरिटी असते. तर बेसिकली आता आपण मेजरली डिस्कस केलं आहे करिअर ऑप्शन्सबद्दल. आता आपण थोडं 4 वर्ष कसे असतात म्हणजे त्याच्याबद्दल थोडं सांगशील तू, काय राहतं 4 वर्षामध्ये? फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला जे 12थमध्ये सब्जेक्ट राहते, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, याच सब्जेक्टवर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिले जाते, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश. आणि सेकंड इयरमध्ये तुमचे सब्जेक्ट थोडे व्हॅरी होते, लाईक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, नॅचरल कॉस्मेटिक प्रोडक्ट्स अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री, असे खूप सर्व सब्जेक्ट राहते. आणि फायनल इयरपर्यंत थोडे सब्जेक्ट डिफरंट होत राहते प्रत्येक वर्षी, कॉस्मेटिक इंजिनिअरिंग, देन प्लांट डिझाईन, देन परफ्यूम अँड कलर्स, लाईक दिस. म्हणजे तेच आहे, म्हणजे पूर्ण तुमचं कॉस्मेटिकबद्दलचे सब्जेक्ट्स तुम्हाला राहणार. आता आपण येऊया थोडंसं कॉलेजेसच्या प्लेसमेंट्सकडे म्हणा किंवा इंटर्नशिप्सकडे. तर काय राहतं, इंटर्नशिप्स कॉलेजकडनं प्रोव्हाइड केलं जातं की तुम्ही बघता काय असतं? खूप कॉलेजेसमध्ये इंटर्नशिप कॉलेज प्रोव्हाइड करते आणि काही कॉलेज नाही करत, तर ते आपण स्वतः अप्रोच करू शकतो. आता माझ्या कॉलेजमध्ये मला कॉलेजमध्येच इंटर्नशिप भेटलेली होती, जे की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मार्क्सचं तुमचं लिस्ट लागते, त्याच्यावरून तुम्हाला इंटर्नशिप मिळते. ओके, म्हणजे तुमचं अकॅडमिक चांगलं असेल तर इंटर्नशिप मिळण्याचं किंवा चांगल्या कंपनीमध्ये मिळण्याचे चान्सेस चांगला राहतो, प्रिफरन्स केला जातो. आता आपण प्लेसमेंट्सकडे येऊ. तर बेसिकली आता तू फायनल इयरला ऑफकोर्स तुमच्या कॉलेजमध्ये पण प्लेसमेंट्स येतच असेल, तर प्लेसमेंटचा काय सीन राहतो? म्हणजे प्लेसमेंट होतं, नाही होत, आणि होत असेल तर काय कोणत्या पोझिशन्सवर होतात मेजरली? आता प्लेसमेंट होते खूप सर्व कॉलेजेसमध्ये. तर प्लेसमेंट जो राहते ते तुम्हाला R&D, सेल्स अँड मार्केटिंगसाठी राहते. मीन्स R&D म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंट, तर यासाठी तुमचे प्लेसमेंट होऊ शकते. देन तुम्ही ब्युटी ॲडवायझर म्हणून सुद्धा करू शकता. ओके, आता चला आपण हे पूर्ण लक्षात घ्यायला लाईक ॲडमिशन घेण्यापासून तर डायरेक्टली प्लेसमेंट भरता. आता काही आपण आहे ना रॉ क्वेश्चन घेऊया किंवा रॉ डिस्कशन करूया थोडंसं या करिअर ऑप्शनला घेऊन, जेणेकरून विद्यार्थ्यांना अजून चांगली क्लॅरिटी आली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे बघ, मेजरली काय होतं, BTech कॉस्मेटिक हा वर्ड आला की मुलींना स्पेसिफिकली वर्ड आला की मेकअपच्या रिलेटेड आहे. तर मग एखाद्या मुलीनी समजा BTech कॉस्मेटिक करून ती मेकअप आर्टिस्टचे कोर्सेस करू शकते पॅरलली, तर ते बेनिफिशियल राहील तिला जास्त. हो, जर तुम्ही कॉस्मेटिकची डिग्रीसुद्धा करत आहे आणि त्याच्यासोबत मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत आहे, तर हे खूप जास्त बेनिफिशियल राहणार. कारण की तुम्हाला टेक्निकल नॉलेजसोबतच थेरॉटिकल नॉलेजसुद्धा राहणार. कारण की तुम्हाला मेकअप आर्टिस्टमध्ये काय राहते की फक्त स्किल्सवर तुमचं वर्क केलं जाते की मेकअप कसं करायचं, ब्रायडल मेकअप कसं करायचं. पण या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण टेक्निकल नॉलेज दिलं जाते की फॉर्म्युलेशन्स काय असते, केमिकल्स काय आहे, इन्ग्रेडियंट काय, त्याचा यूज काय, ते याबद्दल डिटेल या कोर्समध्ये तुम्हाला शिकवल्या जाते. ओके, आणि BTech नंतर मग फक्त जॉबच करिअर ऑप्शन आहे की अजून पण फर्दर एज्युकेशन करता येतं? नाही, BTech नंतर तुम्ही फर्दर एज्युकेशन करू शकता. MTech आहे आणि MTech नंतर तुम्ही PhD सुद्धा करू शकता. ओके, म्हणजे हे पण आहे, म्हणजे फर्दर एज्युकेशन पण तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. तर आता मेकअप आर्टिस्ट म्हणजे मी जोपर्यंत समजण्याचा प्रयत्न करते, मला असं वाटतं की तुम्ही जर समजा फक्त मेकअप आर्टिस्ट बनण्याचा प्रयत्न करत आहे, तर मला वाटते त्याच्यापेक्षा तुम्ही एक फॉर्मल एज्युकेशन घेत असाल, एक BTech
आणि बीटेक कॉस्मेटिकमध्ये करताय, पॅरलली मेकअप आर्टिस्टचे पण कोर्सेस करताय, तर तुमच्याकडे ऑप्शन्सचं जे एक आहे ते वाढून जाईल. अपॉर्च्युनिटीज तुमच्या वाढणार म्हणजे कॉर्पोरेटमध्ये पण जाऊ शकता, लाईक R&D किंवा जसं सेल्स असोसिएट म्हणा किंवा ब्रँड ॲडवायझर वगैरे. सेकंड तुम्ही स्वतः पण स्वतःचं मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटी पार्लर करू शकता, तिथे तुमचं डिग्री राहतं तर अजून अकाउंटेबिलिटी वाढतं. आणि थर्ड तुम्ही फर्दर एज्युकेशन पण करू शकता, राईट. आणि तुला काही अशा टिप्स द्यायच्या स्टुडंट्सला, जेणेकरून जे विद्यार्थी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात किंवा विचार करतात, त्यांना काही सांगायचं तुला तुझ्याकडनं? तसं तर तुम्हाला तुमचे पर्सेंटेजवरच आता तुमचे डिपेंड आहे सर्व गोष्टी. तर 12थमध्ये तुम्हाला प्रॉपर चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे. सेकंड, कॉलेज चूज करताना सर्व गोष्टी व्हेरीफाय करा, कारण की आता 2-3 वर्षामध्ये खूप सर्व चेंजेस झालेले आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचं कॉलेज चूज करा आणि फॅकल्टी चेक करा. त्याच्यानंतर प्लेसमेंट आणि इंटर्नशिप आहे का, लागते का, हे चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. म्हणजे कॉलेज चांगलं मिळालं तर भरपूरशा गोष्टी तुमच्या सॉर्ट आउट होऊन जाईल. आणि मोस्टली कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर नका जाऊ, कारण की आता जुने कॉलेजेस राहते तसं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं छान नाही राहत, पण टीचर आणि फॅकल्टी खूप छान राहते, ते खूप छान शिकवते. तर आपल्याला एज्युकेशन महत्त्वाचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. ओके, व्हेरी गुड, व्हेरी व्हॅलिड पॉईंट. कारण बघा, जे कॉलेज 90sमध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, इव्हन दो माझं पण कॉलेज जे होतं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं तर खूप छोटा कॅम्पस होता. बट मॅटर करतो तुमचा फॅकल्टी, क्वालिटी ऑफ एज्युकेशन, प्लेसमेंट्स, काय अपॉर्च्युनिटीज तुम्हाला तिथे मिळणार, किती कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे. कारण चांगल्या कॉलेजचा फक्त बेनिफिट तोच नाही होत, तर तिथे सगळे चांगले स्टुडंट्स येतात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जे ॲटमॉस्फिअर पण मिळतं ते कॉम्पिटेटिव्ह राहतं. कारण टॉपर्स लोक येतात असं म्हणू शकतो आपण, कारण कट ऑफ जास्त असतो. तर सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जान्हवीनी कव्हर केल्या. तरी पण जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सोबतच आय गेस ती पॅरलली तिचं पण एक यूट्यूब चॅनल वगैरे, तर ते पण तुम्हाला सांगायचं असेल आमच्या ऑडियन्सला सांगू शकता, जेणेकरून जे विद्यार्थी त्या करिअर्सकडे जाईल तर तिथे तुम्ही गाईडलाईन्स घेऊ शकता त्यांच्याकडनं. तर माझं यूट्यूब चॅनल आहे जान्हवी फॅशन, जिथे मी कॉस्मेटिकबद्दल व्हिडिओज टाकते, तर तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि माझं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे जान्हवी पकडे, त्यावर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता, कारण की तिथे मी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवते कॉस्मेटिक्सबद्दल, तर ते तुम्हाला हेल्प करणार. ओके, राईट. कारण तिथे स्टुडंट्स जर तुम्ही खरंच बीटेक कॉस्मेटिकला जाताय तर तसंही तुम्हाला बेनिफिशियल राहील. कारण थोडंसं कसं असतं, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जातं तर तुम्हाला पर्सनल ब्रँड वगैरे बिल्ड करणं गरजेचं आहे. फर्दर जर तुम्ही कधी स्टार्टअप किंवा काही ब्रँड कोलॅबरेशन्स किंवा ब्रँड ॲडवायझर म्हणून काम करणार तर. आणि सेकंड, तुम्ही जर तुमच्या सिनियरशी कनेक्ट राहणार तर ऑफकोर्स तुम्ही थोडं नोट्स म्हणा किंवा फर्दर कसे डिसिजन्स घ्यायचे, कसं इंटर्नशिप्स क्रॅक करायचं ते पण तिथे त्यांना कनेक्ट करू शकता. असं खूप छान माहिती दिली तू जान्हवी, खूप कमी वेळामध्ये. आम्ही खूप शॉर्ट नोटीस वर हा पॉडकास्ट शूट केला, कारण थोडं यांच्या एक्झाम्स वगैरे आलेले आहे, फायनल इयरच्या प्लेसमेंटचं पण, त्यांच्या कॉलेजला प्लेसमेंट्स पण आलेलं आहे, त्याचंही प्रिपरेशन करायचं आहे. पण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं, कारण खूप कन्फ्युजन चालू आहे, ते दूर करायचं आहे मला. सो थँक्यू सो मच, बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडेसारथी प्लॅटफॉर्म. थँक्यू सर फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पॉडकास्ट. ओके, विश यू ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू.